श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला आजचा हा 4था श्लोक. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदेश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. तेव्हा भगवान सांगतात की क्षेत्रज्ञ याच्याबद्दलचं अत्यंत सूक्ष्म असं ज्ञान भगवान सांगतायत की हे क्षेत्र आणि या क्षेत्रज्ञाचं जे तत्व आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं तत्व आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे. आणि ते जाणलं असताना तो जो हे जाणतो त्याला सर्व ज्ञान प्राप्त होतं. एवढं हे महत्वाचं ज्ञान आहे. तेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं तत्व ऋषी मुनींनी हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं तत्व त्याचा विस्तार करून सांगितलं, विविध प्रकाराने सांगितलं. आणि तसंच विविध वेद मंत्राने सुद्धा विभागपूर्वक हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं तत्व सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदाद्वारे, ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा अत्यंत निश्चयपूर्वक भगवान वेदव्यास यांनी हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं तत्व अत्यंत स्पष्ट करून सांगितलेलं आहे. असं भगवान या श्लोकामध्ये सांगतात की सर्व ऋषीभीर बहुधा गीतम, ऋषींनी सांगितलं. छंदोभीर विविधही पृथक, आणि वेदांच्या विविध छंदामध्ये या क्षेत्रज्ञाचं तत्व सांगितलेलं आहे. ब्रह्मसूत्र पदैश्चैव, ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलंय. अत्यंत निश्चयपूर्वक असं सांगितलेलं आहे, असं भगवंत सांगतात. तेव्हा या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या तत्वाच्या ज्ञानाचं महात्म्य आणि महत्व किती आहे, किती थोर आहे, हे सांगण्यासाठी हे सगळं सांगतायत की एवढ्या ग्रंथांमध्ये ते लिहिलंय. अनेक ऋषींनी त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. वेदामध्ये त्याचं स्पष्टीकरण झालंय, ब्रह्मसूत्रामध्ये त्याचं स्पष्टीकरण झालंय. हे असं का सांगतात, तर त्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या तत्वज्ञानाचं महात्म्य आणि महत्व किती थोर आहे म्हणून ते सांगतात. तेव्हा भगवान ऋषींच्या वचनांचं, वेदांचं आणि ब्रह्मसूत्र या ग्रंथांचं प्रमाण देतात. कुठल्याही गोष्टीला प्रमाण असल्याशिवाय ती गोष्ट मान्य होत नाही. मग जरी भगवान गीतेचं ज्ञान सांगत असले तरी त्यामध्ये हा जो विषय आहे क्षेत्रज्ञाचा, हा त्याच्या आधी कुणी सांगितलेला आहे हे भगवान स्पष्ट करून सांगतात आणि त्यांच्या वचनांचं प्रमाण देतात. भगवान सुद्धा स्वतः त्या वचनांचं प्रमाण देतात. तेव्हा त्या महान ऋषींच्या ज्ञानाचा आदर आणि सन्मान भगवान करतात. म्हणजे भगवान जेव्हा सांगतात की हे ऋषी मुनींनी ही तत्व अनेक प्रकारे स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये, तेव्हा त्या महान ऋषींनी जे कार्य केलं, जे लोककल्याणाचं कार्य केलं, की असा हे तत्व स्पष्ट करून सांगितलं, तेव्हा त्यांचा ज्ञानाचा आदर आणि सन्मान भगवान करीत आहेत. तसंच आता हल्लीच्या जेव्हा संशोधन शास्त्रामध्ये सुद्धा हीच पद्धत वापरली जाते, ज्याला रिसर्च मेथडॉलॉजी म्हणतात. आम्ही आमच्या पीएचडीच्या स्टुडंटना रिसर्च मेथडॉलॉजी शिकवतो, रिसर्च कसा करायचा. तेव्हा हल्लीच्या संशोधन शास्त्रामध्ये अगदी हीच पद्धती वापरली जाते. म्हणजे त्यांनी हीच पद्धती आपल्याकडूनच घेतली आहे. ही जी पद्धती आहे, प्रमाण देण्याची पद्धती आहे,
जे आपण बोलतो त्याला प्रमाण काय, इतर ग्रंथांचं हे देणं आवश्यक आहे. आणि हे देण्याची जी पद्धती आहे ती भारतीय शास्त्रांमध्ये आधी वापरली गेलेली आहे. आणि आता पाश्चात्य संशोधन शास्त्रामध्ये ती वापरली जाते. त्यालाच रेफरन्सिंग असं म्हणतात. रेफरन्सेस निरनिराळ्या ग्रंथामधून, निरनिराळ्या पेपर्समधून, रिसर्च पेपरमधनं ते रेफरन्स दिले जातात. नाही रेफरन्स दिले नाही तर त्या संशोधनाला काहीच अर्थ राहत नाही. तेव्हा रेफरन्स किंवा प्रमाणाशिवाय कुठलंही नवं संशोधन जे आहे, ते प्रमाणित किंवा सर्वमान्य होऊ शकत नाही. आणि याला आप्तवाक्य प्रमाण असंही म्हणतात. हे जेव्हा ऋषींनी सांगितलंय, वेदामध्ये सांगितलंय, ब्रह्मसूत्रामध्ये व्यास ऋषींनी सांगितलं असं म्हणतात, तेव्हा त्याला आप्तवाक्य म्हणतात. आप्त म्हणजे कोण? की आपल्या या सनातन धर्मामध्ये जे ऋषीमुनी होऊन गेले, ते सर्व आपले आप्त आहे. म्हणजे ते आपलं हित जाणणारे आहेत. आपलं हित कशात आहे हे सांगणारे आहेत. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ते उपदेश करून ठेवलेला आहे. म्हणून त्यांना आप्त असं म्हणतात. आणि त्यांनी सांगितलेलं जे वाक्य आहे त्याला आप्त वाक्य प्रमाण असं म्हणतात. आणि असे 4 प्रकारचे प्रमाण आहेत. अशी 4 प्रकारच्या प्रमाणाने कुठलंही आपण जे बोलतो, ते ती गोष्ट प्रमाणित करता येते. तर पहिलं प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं अनुमान प्रमाण, तिसरं आप्तवाक्य प्रमाण. तेव्हा याच्यापैकी आप्तवाक्य प्रमाण हे सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हणतात. असं मानलं जातं. तसंच म्हणले आजच्या संशोधन पद्धतीमध्ये देखील हे 3 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे परसेप्शन जे आपण बघतो. परसेप्शन. दुसरं अनुमान प्रमाण म्हणजे इन्फरन्सेस म्हणतात. आणि तिसरं आप्तवाक्य प्रमाण म्हणजे एक्सपर्ट व्ह्यूज ज्याला म्हणतात किंवा फ्रॉम स्क्रिप्चर्स वर्ड्स फ्रॉम स्क्रिप्चर्स किंवा एक्सपर्ट व्ह्यूज ज्याला म्हणतात, त्याला आप्तवाक्य प्रमाण असं म्हणतात. तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा अशी 3 प्रमाण आहेत. तेव्हा या ठिकाणी भगवंतांनी आप्तवाक्य प्रमाण देऊन क्षेत्रज्ञाचं ज्ञान सांगितलेलं आहे, असं या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा अनेकांची मतं भगवान आता सांगतात. एकेकाचं मत सांगतात. पूर्व म्हणजे जैमिनी. भगवान व्यासांचा जो मुख्य शिष्य जैमिनी, त्यांनी पूर्वमीमांसा हा ग्रंथ लिहिला. आणि वेदांताचे जे अभ्यासक असतात, त्यांना पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा वगैरे सर्व योग, योगशास्त्र, सांख्यशास्त्र हे सर्व त्यांना शिकावं लागतं. तेव्हा या पूर्वमीमांसेमध्ये जैमिनी ऋषींनी जे लिहिलेलं आहे, की त्या जैमिनी ऋषींच्या मते जीव हा या शरीररूपी क्षेत्रामध्ये करता म्हणजे सर्व कर्म करणार आहे. त्या जीव म्हणजे काय आणि शरीर म्हणजे काय? क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय? याचा वारंवार उलगडा करतायत. एवढं का करतात? तर जेव्हा आपल्याला असं स्पष्टपणे कळेल, की जीव म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, हे स्पष्टपणे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला ते ज्ञान होणार नाही. हे एवढं महत्वाचं जे ज्ञान आहे म्हणा, ज्याला ज्ञान असं म्हणतात, असं भगवान म्हणतात, की ज्याला खरं ज्ञान म्हणतात, ते क्षेत्रज्ञाचं व्यवस्थित उलगडा झाल्याशिवाय ते ज्ञान होऊ शकत नाही. तो ज्ञानी म्हणला जाऊ शकत नाही. आणि म्हणून ते सांगतात, की जैमिनी ऋषींचं मत सांगतात. त्यांच्या मते जीव हा शरीररूपी क्षेत्रामध्ये कर्ता म्हणजे सर्व कर्म करणारा आहे. जीव हा सर्व कर्ता म्हणजे कर्म करणारा आहे. आणि त्या कर्माप्रमाणे उच्च नीच योनीत जन्म घेणारा हा जीव हा अनेक योनीतून फिरत असतो. 84 लक्ष योनीतून जीव फिरतो. तो तो कर्म करतो, तो कर्ता आहे, असा कर्ता आहे असं स्वतःला समजतो. आणि जैमिनी सुद्धा सांगतात, की तो कर्ताच आहे आणि तो भोगता आहे. म्हणजे
त्याच्या चांगल्या वाईट कर्माचं सुख-दुःख रूपी फळ भोगणारा तो आहे. तो जशी कर्म करेल तसं फळ भोगणारा, असं जैमिनी यांचं मत आहे. आणि सर्वसाधारण लोकांचंही मत तसंच असतं. आपण म्हणतो ना, की तू असं कर्म केलं त्याच्यामुळे तुला असं फळ मिळालं. जशी कर्म जशी कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. एकदा आम्ही काहीतरी मस्ती करत होतो वर्गात. आमच्या संस्कृतच्या सरांनी आम्हाला ते सांगितलं. काय शिक्षा दिली. काय शिक्षा? म्हणजे 100 वेळा एक वाक्य लिही. 100 वेळा लिहून काढ म्हणले हे वाक्य. हेच तुला शिक्षा. तू मस्ती केल्यामुळे. काय काय वाक्य होतं? हा सत्कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. हा सत्कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. हा सत्कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. असं लिही म्हणाले. 100 वेळा लिही. आम्ही तिथे लिहित बसलो. 100 वेळा लिहून काढलं. तसं म्हणलं हे तर सर्वांना माहितीच आहे. जैमिनी ऋषींनी सांगितलेलं आहे. पण कर्म चांगलं केलं तर त्या कर्माचं फळ सुख होतं आणि कर्म वाईट केलं तर त्या कर्माचं फळ दुःख होतं. असं जैमिनी या मीमांसा दर्शनात सांगतात. आणि चेतन जीव आणि जड विनाशी देह किंवा क्षेत्र याचा कायमचा संबंध मानलाय. आपल्यालाही जसं वाटतं, की हा जड जड देह आहे आणि या आपल्या जड देहामध्ये आत्मा आहे, हेही सर्वांना माहिती असतं. आणि या दोघांचा कायमचा संबंध तिथे मानलाय, की जन्मापासून मृत्यूपर्यंत या जड देहाचा आणि त्या जीवाचा जीवात्मा हा चेतन आहे. चेतन का म्हणतात? तर त्याला खरं सगळं कळतं. ज्याला कळतं त्याला चेतन असं म्हणतात. देहाला काही कळत नाही. देहाला कळत जरी असलं तरी ते स्पर्श होत असला, डोळ्याने तो बघत असला तरी चेतन जीवात्मा तिथे आहे त्याच्यामुळे त्या देहाला कळतं. नाहीतर देह हा जड आहे म्हणजे. जड आहे, विनाशी आहे. तेव्हा या मीमांसा दर्शनामध्ये जैमिनी ऋषी ते सांगतात, सर्वसाधारण माणसाप्रमाणेच सांगतात. काही विशेष ज्ञान त्यांनी तिथे सांगितलेलं नाही. मीमांसा दर्शनात चेतन जीव हा जडविनाशी देह किंवा क्षेत्र याचा कायमचा संबंध मानला आहे. जसं सर्वसाधारण मनुष्य मानतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर चेतन पुरुष आणि जड प्रकृती हे दोन्ही एकरूपच मानले आहेत. म्हणजेच देहालाच त्यांनी जीव असं मानलेलं आहे. देहालाच मी असं मानलेलं आहे. आणि सर्वसाधारण मनुष्यही तसंच म्हणतो. म्हणजे चेतन जीवात्मा जड प्रकृतीच्या बंधनातून कधीच मुक्त होऊ शकत नाही असं त्यांचं मत आहे. चेतन जीवात्मा हा आहे. जड प्रकृती आहे. तिचं जे बंधन झालेलं आहे आणि त्याच्यापासून जे सुख-दुःख निर्माण होतं, त्यातून तो कधीच मुक्त होऊ शकत नाही असं जैमिनींनी आता व्यासांचे शिष्य त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना ते बरोबर कळलेलं नाही असं भगवान सांगतात. तर त्यांनी असं सांगितलं, पण त्यांना हे कळलेलं नाहीये. वस्तुतः आत्मा हा नित्य आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि अनंत. आत्म्याचा स्वभाव काय सांगितला? आत्मा म्हणजे ते जीवात्मा. मनुष्याच्या शरीरात 2 आत्मे असतात. एक जीवात्मा आणि एक परमात्मा. परमात्म्याचा अंश. तेव्हा आत्मा हा काय नित्य आहे. नित्य आहे म्हणजे त्याचा कधी विनाश होत नाही. तो कधी मरत नाही. तो कधी नाही असं होत नाही. देह गेला तरी तो असतो. जन्माच्या आधी असतो, जन्माच्या नंतरही असतो, मृत्यूच्या नंतरही असतो. तेव्हा त्याला नित्य असं म्हणतात. आत्मा हा नित्य आहे आणि तो शुद्ध आहे. तो कधीच मलिन होत नाही. पण मनुष्याला असं वाटत असतं, की त्याने वाईट कर्म केलं, की त्याला आतून खायला लागतं आणि त्याला असा पश्चाताप होतो. "अरे, मी काहीतरी वाईट केलं, काहीतरी वाईट केलं." परंतु वास्तविक आत्मा हा शुद्धच राहतो. मनुष्याला कितीही वाटलं, की मी अशुद्ध झालो. तरी आत्मा त्याचा मात्र कधीच अशुद्ध होत नाही. त्याच्यानंतर तो बुद्ध, शुद्ध बुद्ध. बुद्ध म्हणजे तो ज्ञान स्वरूप. आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे.
पण मनुष्याला वाटत असतं, की मला हे कळत नाही, मला ते कळत नाही, मला हे समजलं नाही. असं जे वाटतं म्हणाले, ते त्याचं अज्ञान आहे. प्रत्यक्ष आत्मा त्याच्या ठिकाणी जो आहे तो बुद्ध म्हणजे पूर्ण बोध स्वरूप आहे. पण हे ज्याला वाटतं त्याला जीव असं म्हणतात. जीवाला असं वाटतं, की मला हे कळत नाही, मला हे माझं अज्ञान आहे. मला हे कळत नाही. किंवा त्याला कळत नाही ही जी वृत्ती त्याची आहे, त्याला जीव असं म्हणतात. पण वास्तविक आत्मा जो आहे, तो शुद्ध बुद्ध पूर्ण ज्ञान स्वरूप आहे. मग आत्मा नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त आहे. आत्मा नेहमीच मुक्त आहे. पण मनुष्याला उगाच असं वाटत असतं, की मी बद्ध आहे. काय माझी मुक्ती कधी होणार? मुक्ती कधी? मी या योनीतून मुक्त कधी होणार? किंवा या मनुष्य देहात असतानाच मला मुक्तीचा अनुभव कधी येणार? अरे तू सद्गुरू सांगतात, "अरे तू मुक्तच आहे. तू आधीही मुक्त होता, आताही मुक्त आहे आणि पुढेही मुक्त राहणार. तू बद्ध कधी झालाच नव्हता. पण तुला असं वाटायला लागलं, की मी बद्ध झालो, बद्ध झालो. मी या संसारात बद्ध आहे. मला बंधनं आहेत. या बंधनांनी मला बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी दुःख भोगतोय. असं अज्ञान त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला मुक्तीचा अनुभव येत नाही. रामदास स्वामींचे एक शिष्य होते. ते रामदास स्वामींचं कार्य असायचं. तर त्यांच्याकडे सगळं होतं. धन होतं, संपत्ती होती, जागा होती, लोकं होती. सगळं काही होतं. सगळं काही सुबत्ता होतं. आणि रामदास स्वामी तर त्यांच्याकडे प्रवचन ठेवायचे. मग प्रवचनाला खूप गर्दी लोकं यायची. आणि नेमका हा जो शिष्य होता, तो तिथे नसायचा. तर प्रवचन सद्गुरूंचं प्रवचन आहे तिथे तो तो नाही म्हणजे सगळी व्यवस्था मात्र सगळी करायची. आणि स्वतः निघून जायचा. कुठे? तर धन कमवायचं. त्याचा जो उद्योग होता त्याच्यासाठी तो निघून जायचा. आणि त्याच्यामुळे त्याला वेळ मिळायचा नाही. लोकं म्हणतात ना, आम्हाला वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही. तर आता रामदास स्वामींचं प्रवचन झालं आणि तो यायची वेळ झाली. तेव्हा रामदास स्वामींनी काय केलं, तिथे समोर एक झाड होतं. त्या झाडाला घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात ओरडायला लागले, की "अहो मला कोणीतरी सोडवा हो, सोडवा. मला या झाडाने बांधून ठेवलंय. कोणीतरी मला सोडवा." असं म्हणता लोकं आश्चर्यचकित झाले. "अरे, तुम्ही स्वतः त्या झाडाला धरून ठेवलेलं आहे. सगळ्यांना दिसतंय आणि तुम्हीच म्हणाले." मग तो आला. तो बघतो तर सगळे लोक जमलेले आणि हे यांचं चाललेलं होतं. मला कोणीतरी मुक्त करा. मला सोडवा. तेव्हा तो म्हणाला, "महाराज, तुम्ही म्हणले असं केलं तर कसं होईल?" म्हणले, "तुम्हाला कुठे झाडाने धरलेलं आहे? झाडाला तुम्हीच धरलेलं आहे. तुम्हीच हात आपले सोडवा, म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही कुठे तुम्हाला झाडाने कुठे बांधलेलं आहे?" तेव्हा तो बोलत राहिला किती वेळ तरी रामदास स्वामींनी काय ऐकलं. मग शेवटी रामदास स्वामी म्हणाले, "तू म्हणतो ते बरोबर आहे, की मला झाडाने धरलं नाही, पण मी झाडाला धरलं आणि मीच म्हणतोय, की मी बद्ध झालोय. मला झाडाने धरून ठेवलेलं तसं म्हणले तुला संसाराने धरून ठेवलेलं आहे. असं तू म्हणतोस, की मला वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही. मला संसाराने धरून ठेवलेलं आहे. संसारात बांधून ठेवलेलं आहे. मी संसारात बांधला गेलेला आहे. संसाराचं बंधन मला आहे. असं तू म्हणतोस, तर ते असंच आहे म्हणाले. याच्यासारखंच आहे. मी जसं म्हणतोय ना, झाडाला धरलं, तर मी कधीही मुक्त होऊ शकतो. तसंच तू या संसाराने धरलेल्याचं उगाच खोटं बोलतोय. काय? संसाराने तुला धरलेलं आहे. तू संसाराला धरलेला आहे म्हणाले. तू संसाराच्या मोहात पडलाय आणि संसाराला धरलाय आणि म्हणतो संसाराने मला धरलं. तर संसार सोडून दे म्हणा. संसारातून तू खरं म्हणजे मुक्तच आहेस. आणि अनंत म्हणजे मनुष्याला असं वाटतं, की आपण या शरीरा एवढे आहोत. की आपण या शरीरात राहतो, तर आपल्याला असं वाटतं, की शरीरा एवढे आहोत. तेव्हा ज्याला असं वाटतं, की मी शरीरा एवढा आहे, शरीरात आहे आणि शरीरा एवढा आहे, त्याला जीव असं म्हणतात. आणि जो शरीरात राहतो, पण ज्याला असं ज्ञान आहे, की मी अनंत आहे. मी अनंत स्वरूप आहे.
मी या शरीरापुरता मर्यादित नाहीये. तर माझ्यातच ही सर्व सृष्टी आहे. मी सृष्टीमध्ये असं नाही, तर माझ्यातच सर्व सृष्टी निर्माण होते. काही काळ राहते आणि विलायला जाते. एवढा मी व्यापक आहे म्हणाला. तेव्हा मी अनंत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की तुका आभाळा एवढा, तुका आभाळा एवढा. तुका आभाळा एवढा आहे. काय? अनुरणीया तो कडा, तुका आभाळा एवढा, तुका आभाळा एवढा. असं तुकाराम महाराज, कारण ते व्यापक झाले म्हणा. अणुपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशापेक्षाही थोर, व्यापक असे ते झाले. कारण काय त्यांनी मी देहा एवढा आहे किंवा मी देह आहे असा भाव धरला नाही. तर मी व्यापक आहे असा भाव धरला. तेव्हा असा व्यापक जेव्हा आपण भाव धरतो, आपण आकाशा एवढे आहोत. पंचमहाभूत आहेत. आता पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि आपल्या देह सुद्धा पंचमहाभूताचाच बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि हा देह जेव्हा जातो, तेव्हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश एक-एक भूत एकेका भूतामध्ये ते विलीन होतं. आकाशात आकाश विलीन होतं आणि वायूमध्ये वायू म्हणजे प्राणवायू आपला जो आहे, आपल्या शरीरात जो प्राणवायू आहे, तो वायूमध्ये बाहेरच्या वायूमध्ये एकरूप होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आप जल म्हणजे आप म्हणजे जल. देहात 75% जल आहे. मग ते जल कुठे जातं? जलामध्ये बाहेर जे जळ आहे, त्या जळामध्ये एकरूप होतं. आणि जी पृथ्वी आहे, पृथ्वी तत्व. ती पृथ्वी तत्वामध्ये मग देहाला जाळतात, मग त्याचं पृथ्वीच होतं, त्याची माती होते आणि ती पृथ्वी तत्वामध्ये जाते. तेव्हा असं हे 5 तत्वाचं हे आहे. याला लय असं म्हणतात, की संत सत्पुरुष आपल्या देह असतानाच लय करून टाकतात. त्याला विवेक प्रलय असं म्हणतात. विवेक प्रलय. तो तो प्रलय होईल तेव्हा होईल किंवा मनुष्य मृत्यू येईल तो एक प्रलय आहे. मृत्यूच्या वेळी प्रत्येक तत्वामध्ये एकरूप होतं. आता जसं सांगितलं, की प्राण प्राण जातो बाहेर म्हणजे तो बाहेरच्या वायूमध्ये एकरूप होतो. आकाश तत्व म्हणजे ज्याला आपण स्पेस असं म्हणतो, रिकामी जागा असं म्हणतो. ती आकाशामध्ये एकरूप होते. जळामध्ये बाहेरच्या जळामध्ये एकरूप होते आणि पृथ्वी तत्व हे पृथ्वी तत्वामध्ये होतं. तसं हे आपोआप होतं. मृत्यूच्या नंतर आपोआप होतं किंवा प्रलय जेव्हा होतो जगताचा तेव्हा आपोआप होतो. परंतु हा देह असतानाच जर तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल, तर असा अनुभव घेता येतो. कसा? तर त्याला विवेक प्रलय असं म्हणतात. विवेक प्रलय. असं असताना ते आता आम्ही ध्यान शिकवणार आहोत. त्याच्यातलं हे एक ध्यान आहे. तर असं मनानेच असं तिथे हे करायचं, की पृथ्वी हा देह म्हणजे पृथ्वी आहे. पृथ्वी तत्व आहे. देहातलं पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वाचं ध्यान करावं लागतं. मग पृथ्वी तत्व कसं आहे? काय आहे? त्या पृथ्वी तत्वाचं ध्यान केल्यानंतर मग आपल्या मनाने आपण त्या पृथ्वी तत्वात एकरूप व्हायचं. त्याच्यानंतर म्हणजे आपला देह त्या पृथ्वी तत्वात एकरूप झाला. आप तत्व म्हणजे पाणी, आपल्या देहात जे पाणी आहे तत्व, ते या जगामध्ये जे जल आहे निसर्गामध्ये, त्या जलामध्ये मनाने
त्याचा लय करायचा. ते पाणी पाण्याला मिळतं. त्याच्यानंतर तेज तत्व. सूर्याच्या ठिकाणी तेज आहे, अग्नीच्या ठिकाणी तेज आहे. तर ते बाहेरच्या तेज तत्वामध्ये आपल्या तेज एकरूप करायचं. वायू, प्राणवायू हा बाहेरच्या वायूमध्ये एकरूप करायचा. आणि नाकातून जो आपण उश्वास टाकतो, श्वास घेतो आणि उश्वास टाकतो. तर श्वास घेणं म्हणजे जन्म आणि उश्वास टाकणं म्हणजे मरण. प्रत्येक उश्वास हा मरण आहे. तेव्हा तो बाहेर वायू टाकतो म्हणजे तो बाहेरच्या वायूमध्ये एकरूप होतो. आणि आकाश हे घटाकाश म्हणजे या देहामध्ये असणारं आकाश हे त्या व्यापक आकाशाशी एकरूप करायचं. अशी विधी आम्हाला महाराजांनी असं सांगितलं होतं. अरे आकाश बघत जा आकाश काय? आकाशाशी आपल्या ठिकाणचं आकाश एकरूप करायचं. आता आमच्याकडे गच्ची नाही म्हणजे गच्चीवर जाऊन असं बसायचं, झोपायचं आणि आकाशामध्ये आपण असं आम्हाला त्यांनी शिकवलं होतं. तेव्हा याला विवेक प्रलय असं म्हणतात. या देह असतानाच प्रलय पण ते कठीण आहे म्हणाले. खूप वर्ष त्याचा जेव्हा अभ्यास होतो, तेव्हा त्याचा अनुभव येतो. तेव्हा वस्तुतः आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अनंत आहे. आपण काय सांगतो अनंत आहे. त्या अनंताचा अनुभव येतो. अनंत म्हणजे काय? काळाच्या पलीकडे तिथे काळ थांबतो. आजच आपले घोरपडे आले होते. घोरपडे, भोसले आणि चव्हाण यांचा वाढदिवस होता घोरपड्यांचा आणि ते पुण्याहून आले होते. एवढ्या दुरून ते पुण्याहून आले. त्यांना म्हटलं असतं तेवढं दुरून येण्याची काही तेवढी हे नसतं. आम्ही इकडूनच आशीर्वाद दिले असते. पण नाही ते आले इकडे. इथे राहून लोकं वाढदिवसाला ते येत. तेव्हा ते आले आणि त्यांनी मग आम्ही बराच वेळ बसलो. 5-6 तास कसे निघून गेले कळलंच नाही. बोलता-बोलता 5-6 तास निघून गेले. आणि ते बापरे! एवढा वेळ झाला. म्हणजे तुमचं प्रवचन आहे आता. आता आम्ही निघतो. मग ते निघाले. तेव्हा हा काळ कसा निघून जातो कळत नाही मला. नाहीतर एक-एक मिनिट एवढा भारी असतो. काळ जाता जात नाही. म्हणून त्याला म्हणतात अनंत काळाच्या पलीकडे असा अनुभव येतो आपल्याला, की आपण काळाच्या पलीकडे जातो. आपल्यासाठी काळ थांबतो. असा अनंत कारण का हा आत्मा हा अनंत आहे. मग त्याच्या अनंतपणाचा अनुभव म्हणून सद्गुरूंच्या संगतीमध्ये त्याच्या अनंतपणाचा अनुभव येतो. काय कालातीत म्हणजे किती काळ निघून गेला लक्षात राहत नाही. लक्षात येत कालातीत असतं, वस्तुतीत आणि देशातीत. कुठे आहोत, काय आहोत आपल्याला कळत नाही. असा अनुभव येतो. त्याला अनंत असं म्हणतात. तो आत्मा नित्य मुक्तच आहे म्हणाले. अरे तो कोणाचाही आत्मा असो, किती तो पापी असो, आणखी काय असो, त्याचा आत्मा मुक्त आहे. पण जीव हा मुक्त नाही म्हणतात. जीव म्हटलं की तो तो बांधलेलाच आहे. त्याचा आत्मा मात्र मुक्त आहे. पण तो आत्माच असं म्हणतो, की मी बांधलेला आहे. मी मुक्त नाही आहे आणि म्हणून त्याला जीव जीव असं म्हणतात. तो जीव या अवस्थेला येतो. आत्मा हा जीव या अवस्थेला येतो. खरं म्हणजे तो मुक्तच आहे. पण तो बद्ध स्वतःलाच बद्ध करून घेतो. तेव्हा प्रकृतीच्या संगामुळे तो बद्ध झाल्यासारखा दिसतो. एव प्रकृतीच्या संगामुळे तो बद्ध झाल्यासारखा दिसतो. आणि प्रकृतीचा संग म्हणजे या देहाचा संग. या देहाचा देहच मी असं तो म्हणतो. आणि देहाच्या अनुषंगाने जे लोक आहेत, ज्या वस्तू आहेत, जे ठिकाण आहे,
ते सगळं माझं आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून प्रकृतीच्या संगामुळे तो बद्ध झाल्यासारखा दिसतो. तेव्हाही तो होत नाही. म्हणून आमच्या महाराजांनी लिहिलंय, जीवही तेची, शिवही तेची, सद्गुरुपदही ब्रह्म तेची. जीवही तोच आहे, शिवही तोच आहे, सद्गुरुपद ब्रह्म तोच आहे. पण तो प्रकृतीच्या संगामुळे तो बद्ध झाल्यासारखा दिसतो. एवढंच. म्हणून मीमांसा दर्शनाने सांगितलेलं जे ज्ञान आहे ते अर्धवट आहे किंवा संशयात टाकणार आहे, असं भगवान सांगतात. मीमांसा दर्शनाने जे सांगितलं, की जीव आणि प्रकृतीचा संबंध नेहमी आहे. अरे असं नाही आहे. खरं कधीच तो नाही आहे. जीव आणि प्रकृतीचा संबंध नाहीच आहे म्हणा. जीवात्मा हा चेतन आहे पूर्णपणे आणि प्रकृती पूर्णपणे जड आहे. पण त्यांचा संबंध झाल्यामुळे प्रकृती ही ती हालचाल सुरू होते आणि म्हणून असं वाटतं, की प्रकृती ही चेतन आहे. पण पण जीवात्मा हा चेतन आहे. चेतन म्हणजे काय हो? चेतन म्हणजे त्याला कळतं. मातीचं ढेकूळ असेल त्याला काही कळेल का? काहीच कळणार नाही. दगड असेल त्याला काही कळेल का? कसं कळणार? तसंच आपला हात आहे, पाय आहे, आपले जे अवयव आहेत त्यांना काही कळतं का? कळतं. कशामुळे? तिथे चेतन आत्मा आहे म्हणून. तो निघून गेला की मग काही नाही. देह म्हणजे लाकडासारखा होतो. तेव्हा याला जड असं म्हणतात आणि हा याला प्रकृती असं म्हणतात. प्रकृती ही जड आहे आणि आत्मा आणि हा जीव हा सुद्धा चेतन आहे. आणि म्हणून मीमांसा दर्शनाने जे सांगितलं पूर्वमीमांसेमध्ये, ते ज्ञान हे अर्धवट ज्ञान संशयात टाकणार आहे असं भगवान सांगतात. पण त्यांनी त्याचा रेफरन्स दिला. असा संशोधनामध्ये असे रेफरन्स द्यायला लागतात. आमच्या थेसिसमध्ये आम्ही रेफरन्सच दिले. याचं मत असं आहे. पण त्याचं मत अर्धवट कसं आहे ते आम्ही सांगितलं. मग याचं मत अर्धवट आहे. याचं मत हे आहे, याचं मत हे आहे. आणि मग शेवटी आपलं मत काय आहे? पूर्ण समग्र आपलं मत काय आहे? ते आपल्याला द्यायचं असतं. आता सांगतात भगवान सांख्य दर्शन. पहिले आधी सांगितलं जैमिनीचं दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन. आता दुसरं षट दर्शन आहेत. षट शास्त्र म्हणजे 6 शास्त्र आहेत. त्याच्यात जैमिनीचं पूर्वमीमांसा, नंतर पश्चिम मीमांसा, त्याच्यानंतर सांख्य दर्शन आहे. सांख्य दर्शन हे कपिल महामुनींचा अवतार झाला. भगवान विष्णूंनी अवतार घेतला कपिल महामुनीच्या रूपाने आणि त्या सांख्य दर्शन त्यांनी निर्माण केलं. हे या पूर्वमीमांसेपेक्षा प्रगत होतं. त्यांनी या क्षेत्रज्ञाला प्रकृती आणि पुरुष असं म्हटलं. क्षेत्रज्ञाला त्यांनी काय म्हटलं? सांख्य दर्शनात प्रकृती आणि पुरुष. क्षेत्राला प्रकृती म्हटलं, क्षेत्रज्ञाला पुरुष असं म्हटलं आणि सांगताना म्हटलं, की प्रकृती ही अनादी आहे आणि जीव किंवा पुरुष हा देखील अनादी आहे. प्रकृती ही अनादी आहे आणि पुरुष हा देखील अनादी आहे. प्रकृती देहरूपाने व्यक्त होते. प्रकृती ही अव्यक्त आहे. म्हणजे आधी ती कळत नाही. पण जेव्हा ती देहरूप घेते तेव्हा व्यक्त होते. तेव्हा त्याला व्यक्त असं म्हणतात. तर जीव किंवा पुरुष हा देहात ज्ञान, बळ आणि क्रिया किंवा कर्माच्या रूपाने व्यक्त होतो. जीव म्हणजे काय? प्रकृती म्हणजे काय? देह. प्रकृती व्यक्त झाली की काय? देहाच्या रूपाने. हा बघा, हा देह आहे ना म्हणजे प्रकृती. हा प्रकृतीचं प्रॉडक्ट आहे. देह हा प्रकृतीचं प्रॉडक्ट आहे. आणि जीव हा कशाचा प्रॉडक्ट आहे? जीव किंवा पुरुष हा देहात ज्ञान, बळ, क्रिया किंवा कर्मांच्या रूपाने येतो. जीव व्यक्त कसा होतो? ज्ञान. तेव्हा ज्ञान दिसतं, रे याला कळतंय. म्हणजे हा चेतन आहे, म्हणजे हा जीव आहे. बळ, त्याच्या ठिकाणी बळ असतं. काहीतरी तो करतो, कसरत करतो, काहीतरी उचलतो, काहीतरी हे करतो, पळतो, धावतो.
त्याच्या ठिकाणी बळ आहे. म्हणजे हा जीव आहे. त्याच्या ठिकाणी क्रिया आहे. तो क्रिया करतो, कर्म करू शकतो. तेव्हा ज्ञान स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाचो असं म्हणतात. तेव्हा ज्ञान, बळ आणि क्रिया आणि कर्म याच्या रूपाने जीव ओळखला जातो. जीव व्यक्त होतो. नाहीतर जीवही अव्यक्तच आहे. पण तो जेव्हा या देहामध्ये ज्ञान प्रगट होतं. लक्षात येतं, अरे याला ज्ञान आहे, बळ आहे याच्या ठिकाणी, क्रिया आहे, कर्म आहे. या रूपाने याच्या ठिकाणी जीव आहे असं असं हे होतं. कळून येतं. तो व्यक्त होतो. आणि जीव एक देह सोडून दुसरा देह घेत जन्म-मरणाच्या चक्रात फिरतो. तो अनेक जन्म घेतो आणि जन्म घेताना प्रकृतीच्या आणि देहाच्या आश्रयाने राहतो. जन्म घेताना तो प्रकृती आणि देह याच्या आश्रयाने राहतो. म्हणजे प्रकृती म्हणजे बाहेरची व्यापक प्रकृती आणि देह म्हणजे प्रकृतीच आहे. तेव्हा देह हेच त्याचं घर आहे. खरं म्हणजे देह हेच त्याचं घर आहे. देहाच्या आश्रयाने तो राहतो आणि सद्गुरु कृपेने त्याला ज्ञान झालं, तर देहात राहूनच तो मुक्त किंवा विधेय अवस्थेचा अनुभव घेतो. प्रकृतीच्या किंवा देहाच्या आश्रयाने तो राहतो जीव. पण जेव्हा तो स्वतःला बद्ध समजतो, जीव समजतो. पण सद्गुरु कृपेने त्याला ज्ञान झालं, तर देहात राहून सुद्धा तो मुक्त किंवा विदेही अवस्थेचा अनुभव घेतो. तो मुक्त असतो आणि सद्गुरूला शरण गेला नाही, तर मात्र तो जन्म-मरणाच्या आणि सुख-दुःखाच्या चक्रात फिरत राहतो. तेव्हा देहात घडणाऱ्या सर्व कर्माचा कर्ता ही प्रकृती आहे. आत्मा हा कर्ता नाहीये. इथे सांख्य तत्वज्ञानामध्ये इथे बरोबर सांगितलं, की देहात घडणारे जे काही घडामोडी आहेत ना, प्रत्येक मनुष्याला असं वाटतं, की मी हे केलं, मी ते केलं. मी एवढा पैसा मिळवला, मी एवढं शिक्षण घेतलं, मी एवढ्या सगळ्यांची लग्न केली. काही लोकं म्हणतात, मी एवढ्या बहिणींची लग्न केली, एवढ्या भावांची लग्न केली. काय मी एवढ्यांचं केलं आणि आता मलाच हे लोकं असं म्हणतात. असं आपण ऐकतो. म्हणजे त्यांची ती जीवाची अवस्था आहे. जीवाची भाषा अशी आहे, की मी सर्व करतो. मी सर्व कर्माचा कर्ता आहे. मी एवढं करतो, पण कोणाला त्याची काही किंमतच नाही, असं म्हणताना आपण ऐकतो. तेव्हा त्याला आपल्याला कळलं पाहिजे, की अरे ही जीवाची भाषा आहे. जीव हा कर्माचा करता, देहात घडणाऱ्या सर्व कर्माचा करता ही प्रकृती आहे बाबा. असं सांख्यशास्त्र सांगतं, की प्रकृतीमध्ये गोष्टी घडत असतात. तू काही करत नाही. आणि तू जे करतो असं तुला वाटतं, ते प्रकृतीच करत असते. तुझे हात म्हणजे प्रकृती. तुझे पाय पाय चालतात म्हणजे प्रकृती. हात चालतात म्हणजे हात काम करतात म्हणजे प्रकृती. कारण हात, पाय हे प्रकृतीचे अवयव आहे. तुझे नाहीये. प्रकृतीचे आहे. डोळ्यांनी पाहणं घडतं. तुला वाटतं मी पाहिलं. काय? तुला जिभेने स्वाद घेतो. तुला वाटतं मी स्वाद घेतला. अरे प्रकृती आहे. हे जे सगळं आहे ना, याला प्रकृती असं म्हणतात. पण तू उगाचच मध्ये काय उगाचच मध्ये स्वतःला म्हणतो, की मी केलेलं आहे. तर त्या कर्माचा कर्ता हा प्रकृती आहे असं सांख्यशास्त्र सांगतं, की सगळ्या कर्मांचा कर्ता कोण आहे? तर प्रकृती आहे. आत्मा हा कर्ता नाहीये. प्रकृती ही कर्ता आहे. आत्मा काहीच करत नाही. तो अकर्ता आहे. असं सांख्यांचं मत आहे सांख्यशास्त्रामध्ये. आणि असं ज्ञान सांख्यांचं असं जे ज्ञान त्यांनी सांगितलं, की प्रकृती हे कर्ता आहे. आत्मा हा कर्ता नाही. हे जर त्याला ज्ञान ठसलं पूर्णपणे, हे ज्ञान कधी ठसेल तर त्याच्या ठिकाणी तो पूर्ण निरहंकार जेव्हा होईल, तेव्हा त्याच्या ठिकाणी ज्ञान ठसतं. नाहीतर नाही. तो तोंडाने भले म्हणेल, पण त्याच्या तो कर्ता आहे, कर्ता भावानेच सगळं करणार. तेव्हा ज्ञान झाल्यावर जर त्याला खरोखर हे ज्ञान झालं, सांख्य ज्ञान, तर त्याला त्याच्या दुःखाचा पूर्णपणे नायनाट होतो. त्याच्या दुःखाचा नाश होतो.
पण सुख मात्र नष्ट होत नाही. गमत बघा. त्याचा दुःखाचा नाश होतो. त्याला कळलं की मी करता नाही, तर त्याच्या दुःखाचा पूर्ण नाश होतो. पण सुख मात्र नष्ट होत नाही. मग काय होतं? तर सुखच सुख भोगत राहतो. सुखच सुख भोगत राहतो. असं या सांख्यांचं मत आहे. सांख्यशास्त्र. पण जो सद्गुरूला शरण जातो आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेतो, त्याची अवस्था कशी असते? सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटी आहो, असं आमचे महाराज म्हणतात. म्हणजे सुखही नाही आणि दुःखही नाही. तो सुखही अनुभव घेत नाही, दुःखाचाही अनुभव घेत नाही. तर कशाचा अनुभव घेतो? आनंदाचा अनुभव घेतो. आनंदी आनंद. आम्हाला मध्ये यांनी प्रश्न विचारला होता. संगीता देवी त्यांनी प्रश्न विचारला होता. नाही, संगीता नाही. आपल्या पाटकर त्यांनी प्रश्न विचारला होता. चांगला प्रश्न विचारला. ते नेहमी प्रश्न विचारत असतात. नाही, कोणी विचारलं तर मी कन्फ्यूज झालो जरा. हां, त्यांनी विचारलं. संगीता त्यांनीच विचारलं, की सुख-दुःखाबद्दल विचारलं. आम्ही त्यांना लिहून दिलं आणि त्या म्हणाल्या, "ते इतके छान आहे ते लिहिलेलं, की सारखं मी ते वाचत असते आणि मला मन थोडंसं दुःखी झालं, की मी ते वाचते." म्हणा. आम्ही त्याला सांगितलं, की म्हणलं, "सुख आणि दुःख हे जीवन प्रवाहाचे 2 काठ आहे. जसे नदीला 2 तीर असतात. 2 तीराच्या मधून नदी वाहत असते. नदीचा प्रवाह खळाळत समुद्राला मिळण्यासाठी 2 तीरांच्या मधनं जात असतो. तसं म्हणाल आणि तो समुद्राला ती नदी मिळते. जेव्हा 2 तीरांच्या मधनं ती जाते, तेव्हा ती समुद्राला मिळते. इकडे-तिकडे जात नाही. पण जेव्हा समजा असं होत नाही, पण एका वेळेला खूप पूर आला मोठा आणि तिचा एखादा तीर जर तिथे त्याला ओलांडून त्या नदीने ते फोडून टाकला तो तीर आणि तेव्हा तिचं पाणी सर्व गावांमध्ये वगैरे जातं. तेव्हा सगळीकडे हाहाकार माजतो आणि सर्व जीवन उद्ध्वस्त होतं. असं आहे म्हणून त्या नदीला 2 तीर पाहिजे. नदीला 2 तीरे असतात आणि ती बरोबर सागरामध्ये जाते. तसं मनुष्य जीवनाला 2 तीर आहेत, सुख आणि दुःख. सुख आणि दुःख, सुख आणि दुःख असं 2 तीर आहेत. आणि म्हणून मनुष्य बरोबर त्या सुख-दुःखाच्या मधून जो प्रवाह चाललेला आहे, कुठला प्रवाह आहे? तो प्रेम, भक्ती, ज्ञान गंगेचा प्रवाह आहे. प्रेम, भक्ती, ज्ञान गंगेचा प्रवाह त्याला सुद्धा 2 काठ आहेत, 2 तीर आहेत. कुठले? एकाला सुख म्हणतात, दुसऱ्याला दुःख म्हणतात. असे 2 तीर आहेत म्हणजे आणि त्या तीरातून जेव्हा तो मनुष्याचा जीवन प्रवास जातो आणि भक्ती मार्गाने जातो. जेव्हा भक्ती मार्गाने जात नाही, तेव्हा तो काठ फोडून घेतो आणि स्वैरपणे तो जातो. आणि म्हणून सगळीकडे हाहाकार माजतो. परंतु जेव्हा मनुष्य जीवनाचा प्रवाह 2 तीरामधून सुख आणि दुःख या 2 तीरांमधून जातो बरोबर. त्याचा जीवन प्रवाह तो प्रेम, भक्ती, ज्ञान असं सद्गुरूंना शरण जाऊन प्रेम, भक्ती, ज्ञान त्यांच्या कार्यामध्ये सहभाग करता त्याचा जीवन प्रवाह काय होतो? प्रेम, भक्ती, ज्ञान गंगा. त्या गंगेचा प्रवाह होतो. आणि तो प्रवाह सुख-दुःखाचे काठ तसेच असतात. ते बदलत नाही. त्याच्यातून जेव्हा तो जातो, तेव्हा परमात्मरूपी सागराला तो मिळतो. ब्रह्मरूपी सागराला तो मिळतो. नाहीतर मिळणार नाही. मग सांगा म्हटलं, की सुख-दुःख पाहिजे की नाही? म्हणजे मुद्दाम असं पाहिजे असं नाही. पण सुख-दुःख राहू दे म्हणलं. सुख-दुःखाच्या ठिकाणी याला सुख म्हणतात, याला दुःख म्हणतात. एका एका काठाला सुख म्हणतात, दुसऱ्या काठाला दुःख म्हणतात. आणि त्याच्यामधून मधून जो प्रवास चाललाय प्रेम, भक्ती, ज्ञानाचा त्याला त्या प्रवाहात आपण त्या प्रवाहात आपण पोहायचं आहे, त्या प्रवाहात आपण क्रीडा करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या प्रेमभक्ती सद्गुरूंच्या प्रेमभक्ती ज्ञानाच्या प्रवाहामध्ये झोकून द्याल आणि क्रीडा कराल, तेव्हा ते सुख काय आणि दुःख काय तुम्हाला कळणारच नाही. हे सुख का हे दुःख, हा सुखाचा काठ आहे का हा दुःखाचा?
काही तुम्हाला कळणार नाही. तुम्ही बस आनंदी आनंद, आनंदी आनंद अनुभवता, अनुभवता, अनुभवता तुम्ही कधी परमात्मा स्वरूपाच्या सागरामध्ये जाऊन मिळालात, हे तुम्हाला कळणारच नाही. मग सुख-दुःख राहिलं कुठं? आणि तसं म्हटलं तर शास्त्र असं सांगतं, की अरे दुःख आणि सुख एकच आहे. आमचे महाराज सांगायचे, "अरे हे दुःख हे 2 गोष्टी नाही मिळाल्या." संसारात लोकं म्हणतात, की सुख पाहिजे, दुःख नको. तर हे सुख आणि दुःख हे दोन्ही एकच आहे, पण लोकांना कळत नाही. मग सुख आणि दुःख एकच कसं आहे? तर महाराज सांगायचे, की अरे जे आधी जे आधी आपल्याला प्रतिकूल वाटतं, त्याला दुःख म्हणतात. आधी प्रतिकूल आहे आणि जे आधी अनुकूल आहे, त्याला सुख असं म्हणतात. तर आधी अनुकूल आपल्याला वाटतं, की आधी बाबा अनुकूल आहे. सगळं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित होतं. त्याला सुख म्हणतात. पण ते सुख शेवटी मात्र परिणामी भोगावे रडत तेची परिणामी. काय? परिणामी सुख सुख जर तू भोगत राहिलास, तर त्याचा परिणाम काय माहिती तर त्याचा परिणाम दुःख आहे म्हणाले. तू सुखातच लोळत राहिलास, तर जरूर ते सुख एक एक दिवस पटकन आपला मोहरा बदलेल म्हणाले आणि दाखवेल, की ते सुखच दुःख होईल. ते सुखच दुःख रूपाने पुढे येतं आणि दुःख जे असतं, आधी सुरुवातीला दुःख आहे असं वाटतं. असं वाटता-वाटता ते एकदम पलटतं आणि असं वाटतं, "अरे, हे तर सुख झालं मला. हे तर आधी वाटलं तर दुःख आहे म्हणून, पण हे तर सुख झालं." म्हणजे सुख आणि दुःख यात काही फरक नाहीये. फक्त सुरुवातीला तुम्हाला अनुकूल दिसतं म्हणून सुख, पण शेवटी परिणामी ते दुःखच असतं. आणि दुःख जे असतं, ते सुरुवातीला तुम्हाला दुःख प्रतिकूल वाटतं, पण परिणामी ते दुःखच असतं, ते सुखच असतं. मग आता सुख म्हणजे काय? सुख म्हणजेच दुःख असं महाराज सांगायचे. काय? अरे सुख म्हणजेच दुःख. म्हणून रामदास स्वामी सांगतात, "सुखाची घडी लोटता सुख आहे." सुखाची घडी लोटता सुख आहे हेच कळायचं नाही. अरे, सुख एवढं आलं म्हणजे आता काय सुख घ्यायचं नाहीये. सुखाची घडी बाजूला कोण टाकायचं? चांगलं पंचपक्वान्नाचं ताट आपल्या समोर आलंय आणि ते बाजूला कोण टाकायचं? सुखाची घडी लोटता सुख आहे. ते बाजूला नाही करायचं. तर तुझ्या ठिकाणी जी सुख घेण्याची वृत्ती आहे ना, तुला वाटतं सारखं सुख मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. ती वृत्ती बाजूला कर. ती ताट बाजूला नको करू. त्याच्यात आसक्त होऊ नको. सांगायचं काय तर हार्मनी ज्याला म्हणतात हार्मनी. हार्मनी म्हणजे समभाव, हार्मनी, सुख आणि दुःख, हॅपीनेस. आता या मुलांना ते नवीन एन-ई-पी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यात आपलं अध्यात्म ज्ञानच ठेवलेलं आहे. काय? तिथे त्यांना असं सांगितलंय हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी अँड हार्मनी. अरे म्हणजे काय? हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी अँड दुःख लिहिलेलं नाही तिथे. दुःखाचं नाव घेतलं नाही आणि हॅपीनेस नाही म्हटलं. ते मनुष्याने या जगामध्ये जे आपण कर्म करतो, जे आपण ऑफिसमध्ये जातो, काय करतो, जे काही कर्म करतो, त्याच्यामध्ये काय पाहिजे हॅपीनेस, हॅपीली काय आपण एकदम हॅपी पाहिजे. मग हॅपीनेस येईल कुठून? आणि समृद्धी, प्रॉस्पेरिटी पाहिजे, प्रॉस्पेरिटी. हॅपीनेस पाहिजे, प्रॉस्पेरिटी पाहिजे. मग त्याला काय पाहिजे? त्याच्यामध्ये म्हणले हार्मनी पाहिजे. हार्मनी पाहिजे तर हे 2 गोष्टी होतील. काय? तर हार्मनी म्हणजे काय? तर समत्वम योग उच्यते गीतेमध्येच सांगितलं. गीतेतच त्याने हे घेतलं आणि हार्मनी शब्द घेतला, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी घेतलं आणि हॅपीनेस म्हणजे सुख घेतलं. आणि ह्या तिन्ही याचा संबंध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आम्ही ते लिहिलेलं आहे. त्याने आम्हाला सिलॅबस दिलं होतं. त्याचं सगळं. तर आम्ही सांगितलं. त्याच्यात लिहितोय, की अरे सुख म्हणजे असं सुख नसतं बाबा. सुख हेच दुःख होतं किंवा सुखही येतं आणि दुःखही येतं. पण प्रॉस्पेरिटी पण येते. पण मध्ये आनंद आहे. त्याच्यात त्याने आनंद हा शब्द वापरला नाही. हार्मनी पण हार्मनी असली तर मग आनंद होतो. तेव्हा सुख आणि दुःख दोन्ही नष्ट होतं. कशात?
सद्गुरूंच्या कार्यामध्ये उतरलं की बस सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटिया हो. आनंद, आनंदाची अवस्था. जिथे सुखही नाही, दुःखही नाही. किंवा सुखाची परिस्थिती असो, दुःखाची परिस्थिती असो, पण त्याच्यात हार्मनी आहे, समत्व आहे. समत्वम योग उच्यते. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी आनंदाची अवस्था आहे. सच्चिद आनंद अवस्था. आणि म्हणून सांख्यशास्त्राने देखील क्षेत्रज्ञाचा संबंधाचा नीट उलगडा होऊ शकत नाही. सांख्यशास्त्रामध्ये की त्यांनी सांगितलं प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये हा जरी त्यांनी सांगितलं की प्रकृती आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत, तरी पण त्यांनी असं सांगितलं नाही की तो तो जो पुरुष आहे, तो प्रकृतीशी प्रकृतीपासून प्रकृतीचा त्याचा संबंध नाही असं नाही. आणि म्हणून ते तसंच त्यांनी ठेवलं. आणि म्हणून त्या क्षेत्रज्ञाच्या संबंधाचा नीट उलगडा होऊ शकला नाही. आता योगशास्त्राचं प्रमाण सांगतात. योग, अष्टांग योग. अष्टांग योगामध्ये ते काय म्हणतात? सत्वगुण, इच्छा, संकल्प, सृष्टी इत्यादी हे जे प्रकृतीचे पदार्थ आहे. प्रकृती म्हणजे काय? सत्वगुण. सत्वगुण हा बुद्धीच्या ठिकाणी असतो. म्हणजे सत्वगुण म्हणजे त्यांना म्हणायचं की बुद्धी. सत्वगुण म्हणजे बुद्धी. फक्त शब्द वेगळा वापरला. इच्छा म्हणजे मन, संकल्प. इच्छा आणि संकल्प हे कुठे असतात? मनाच्या ठिकाणी. म्हणजे बुद्धी आणि मन, संकल्पसृष्टी इत्यादी हे प्रकृतीचे पदार्थ आहेत. बुद्धी कुठे आहे? प्रकृतीमध्येच आहे. मन कुठे आहे? प्रकृतीमध्येच आहे. यांना सत्य मानून म्हणजे या प्रकृतीला सत्य मानून योगशास्त्राने काय केलं? प्रकृतीला सत्य मानलं आणि त्याचा क्षेत्रज्ञ जीवात्म्याशी संबंध मानला. याने तसंच केलं. क्षेत्रज्ञ जीवात्मा आणि प्रकृती हे एकच आहे. यांचा संबंध एकमेकांशी संबंधित आहे. आणि सृष्टी जणू एक त्याच्यासाठी त्याने एक दृष्टांत दिला. त्यांनी संबंध मानला. पण सांख्यशास्त्राप्रमाणे ते एकमेकाचा संबंध आहे असं एवढा जवळचा संबंध नाही मानला. संबंध मानला. पण अगदी जवळचा संबंध नाही मानला. थोडा दूरचा संबंध मानला. म्हणजे कसं? त्यासाठी त्याने एक दृष्टांत दिला. की सृष्टी ही जणू एक नर्तकी आहे. म्हणजे प्रकृती जी आहे ती एक नर्तकी आहे. तिचा डान्स चालू आहे. ती नाचते आहे. संसाराच्या दृष्टीने, या जगाच्या दृष्टीने सर्व हा काय खेळ जो आहे, ज्याला आपण खेळ म्हणतो किंवा त्यालाच नृत्य असं म्हणा, काळ प्रभूचे हे नर्तन असं म्हणतात. हे प्रकृतीचं नर्तन सुरू आहे मला. तर ही सृष्टी जणू नर्तकी आहे आणि जीव किंवा पुरुष हा नर्तकीचा खेळ बघणारा द्रष्टा आहे. जसं आपण एखादा नृत्य बघायला जातो. नृत्याचा खेळ आहे. तिथे नृत्याचं चांगलं नृत्य संगीत चालू आहे. तर आपण बघत असतो म्हणजे आपण बघणारे द्रष्टा आहोत. पण आपला काही संबंध आहे का? आपण त्या नर्तकीला काही ओळखतो का? नाही. आपण तिचा फक्त खेळ बघतो आणि आपल्याला सुख होतं. तसं या जीवाला सुख होतं. पण जीव हा केवळ बघणार आहे असं योगशास्त्र काय म्हणतात? त्या दोघांचा संबंध एवढाच आहे, की तो बघणार आहे, द्रष्टा आहे. म्हणजे इथे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी उत्पन्न होते. योगशास्त्र म्हणतं, की हे द्रष्टा आहे. त्याच्यामुळे त्रिपुटी उत्पन्न होते. परंतु वास्तविक पाहता परब्रह्म हे तर त्रिपुटीच्या पलीकडे आहे. परब्रह्म हे त्रिपुटीच्या पलीकडे आहे. तिथे 3 पदार्थ नाही चालत. तिथे 2 पदार्थही चालत नाहीत. तिथे एकच पदार्थ आहे म्हणले. तो म्हणजे ब्रह्म. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे नर्तकीवर काही नाही म्हणत. नर्तकी आणि तिला बघणारा म्हणजे 2 झालं. आणि दृश्य आणि दर्शन. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन 3 गोष्टी झाल्या. योगशास्त्रवाले फेल इकडे झाले. त्यांनाही क्षेत्रज्ञाचं ज्ञान बरोबर करता आलं नाही.
कारण वास्तविक पाहता परब्रह्म हे या त्रिपुटीच्या पलीकडे आहे. आमच्या महाराजांनी पद लिहिलं होतं. भज भज कन भजन त्रिपुटी, भज भज कन भजन त्रिपुटी, सांडुनी भजन करा, निरंजन अवधूत स्मरा, भवनिधी दुस्तर पार करा. भवनी जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत भव आहे, म्हणजे माया आहे. मायेच्या पलीकडे तुम्ही नाही जाऊ शकत. म्हणून योगशास्त्र हे ते फेल झालं. जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी द्रष्टारूपाने संबंध राहणारच. आपण म्हणतो ना, अरे खिडकीतून बघतोय. अरे काय बघतोय तिकडे? नाही, नाही, अमुक काहीतरी भांडण चाललंय. तुला काय करायचंय? तुझा काय संबंध आहे? संबंध त्याचा नसतो. भांडण करणारे वेगळे असतात, काय चाललेलं असतं. पण हा बघ बघ बघणारा असतो. म्हणून बघणारा म्हणून त्याचा संबंध आहेच. म्हणून द्रष्टारूपाने त्याचा संबंध आहेच. तेव्हा तो तो स्वतःला द्रष्टा समजतो, बघणारा संबंध समजतो. म्हणून त्या भांडणाशी तो बांधलेला आहे. त्याचा चांगला वाईट परिणाम याच्यावरही होतोय किंवा याचं कर्मणूक होतंय. कुठलाही परिणाम होतोच आहे. तेव्हा परंतु ही त्रिपुटी आहे. दृश्य, द्रष्टा, दर्शन. ही त्रिपुटी जोपर्यंत त्याचा त्याग होत नाही आणि एक ब्रह्मस्वरूप राहत नाही, तोपर्यंत खरा अनुभव येत नाही. म्हणून योगशास्त्रांनी खरा अनुभव येत नाही असं सांगितलं. तुकाराम महाराज काय म्हणतात? सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, उजळला घटी. सांडिली त्रिपुटी, दृश्य, द्रष्टा, दर्शन. दृश्य आहे, द्रष्टा आहे. याच्यापैकी एक जरी गोष्ट आहे, तरी तिन्ही गोष्टी सिद्ध होतात. द्रष्टा आहे म्हणजे पाहणार आहे. म्हणजे काय? तू पाहणार आहे म्हणजे काय बघतो बरं तू? नाही, नाही, ते असं होतं. म्हणजे दृश्य आहे. द्रष्टा आहे म्हणजे दृश्य आहे. आणि पाहण्याची क्रिया आहे दर्शन. त्रिपुटी आहेच. तेव्हा तोपर्यंत क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी द्रष्टारूपाने संबंध राहणार त्रिपुटी असेपर्यंत. आणि म्हणून योगशास्त्रालाही प्रकृती पुरुषाचा किंवा क्षेत्रज्ञाचा नीट उलगडा करता आला नाही. आता न्यायमतानुसार सांगतात. न्यायशास्त्र आहे. क्षेत्रज्ञ सिद्धांत न्यायमतानुसार काय असं भगवान सांगतात. सगळ्यांचे कोटेशन देत असतात, रेफरन्स देतात. क्षेत्र हे कोणाच्याच मालकीचं नाही. न्यायशास्त्रानुसार क्षेत्र हे कोणाच्याच मालकीचं नाही. म्हणजे हा देह कोणाच्याच मालकीचा नाही. म्हणजे शरीर हे मनुष्याच्या मालकीचंच नाहीये. शरीर हे आपल्या मालकीचं आहे का हो? आपण विचार करावा, हे काम माझ्या मालकीचं आहे? नाही म्हणा. मी यात राहणार आहे काय? भाडेकरू आहे. कारण काय, आता हे मी या शरीरात राहतो. मला हे शरीर मी काही दिवसांनी, काही वर्षांनी सोडणार आणि दुसऱ्या शरीरात जाणार. मग तेही भाड्याने घ्या. काय असं आहे. ये दुनिया किराये का घर है. हिंदीमध्ये एक गाणं आहे. आम्हाला ते बरोबर. ये दुनिया किराए का घर है, एक दिन तो बदलना पड़ेगा. ये दुनिया किराए का घर है, एक दिन तो बदलना पड़ेगा. अरे एक दिन बदलना पडेगा. तुझा याच्याशी संबंध नाही बाबा. असतानाच तू त्याचे संबंध विच्छेद करून टाकणार. म्हणजे एक क्षेत्र जे आहे, न्यायमतानुसार काय सांगतात? क्षेत्रज्ञ सिद्धांत. हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्रज्ञाच्या मालकीचं नाहीये, जीवाच्या मालकीचं नाहीये. पण जीव म्हणतो हे माझं आहे. त्याच्या आई-वडिलांच्या मालकीचं नाहीये. आई-वडिलांनी जन्म दिला, पण आई-वडिलांच्या मालकीचं नाही. पण आई-वडील त्याच्यावर हक्क दाखवतात. माझा मुलगा, माझी मुलगी, माझं हे. मी सांगेल तसं केलं पाहिजे. नाही ऐकलं तर रागावतात. आई-वडिलांच्या मालकीचं नाहीये. परंतु मनुष्य आपल्या देहाचा मालक असल्याप्रमाणे वागतो. मी आज या देहाचा मालक आहे. परमानंद स्वामींचं पद आहे. देवे दिला देह, देवे दिले मन, तयाधिष्ठान तोची झाला. देवाने हा देह दिलाय म्हणे. आई वडिलांनी दिला नाही,
कोणी दिला नाही, जीवाने स्वतः आणला नाही. मग कोणी दिला हा देह? देवाने हा देह दिला आणि देवानीच मन हे दिलं आणि एवढंच नाही तर तया अधिष्ठान तोची झाला. देह, मन दोन्ही दिलं, पण तो आला नसता तर सगळं फुकट होतं. म्हटलं काहीच हालचालच केली नाही त्या देहाने. तो अधिष्ठान म्हणून तिथे आला स्वतः परमात्मा, तो देव आणि म्हणून हा देह चालाय फिरायला लागला. म्हणून खरा या देहाचा मालक कोण आहे तर देवच आहे ना. म्हणून मालकी हक्क दाखवल्यामुळे जरी तो मालक नाही आहे तरी जीव त्याच्यावर मालकी हक्क दाखवतो आणि म्हणून त्याच्यावर सर्व कर्माची जबाबदारी येऊन पडते. तू केलं ना, तू करतो म्हणतो ना, मग आता तू भोग. जो म्हणतो मी हा देह कुठून आणला? हा देह तर मला देवाने दिलेला आहे. नुसतं म्हणतोच नाही, जाणीव त्या ठिकाणी. त्याचा या देहाशी संबंध विच्छेद होतो. या देहाशी संबंध विच्छेद कसा करायचा? तर म्हणतात, की देवाने मला दिलेला आहे. हा देव त्याच्यापेक्षा सोपी गोष्टी सांगतो. पहिलं सांगितलं, की विवेक प्रलय करा. म्हणजे देहाशी संबंध काढून टाकायचा असेल, तर विवेक प्रलय करा. काय देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. एक भूताचा लय करत जा, एकेका भूतामध्ये. हे करा. तर म्हणले देहाचा तुमच्या तुमच्या जीवाचा या देहाशी संबंध विच्छेद होईल. देहापासून तुम्ही वेगळे व्हाल. नाहीतर ज्ञानाने करा म्हणाले. ज्ञानाने तुम्ही किंवा मग ते असं इथून सहस्रार चक्रामधून तुम्ही आपला प्राण वरती न्या ब्रह्मांडात. पण जरी ब्रह्मांडात प्राण नेला तरी सांगतात, की हृदयामधून जो प्राण आहे, हृदयामध्ये प्राण राहतो. तो प्राण जो आहे, तो या जीवात्म्याला बांधतो पतंगासारखा. जीवात्मा पतंग आहे म्हणा. काय? जीवात्मा हा पतंग आहे आणि हा जीवात्मा जेव्हा ब्रह्मांडात जातो, ब्रह्मरंध्रातून ब्रह्मांडात जातो, तेव्हा प्राणरूपी दोरी आहे म्हणा. प्राणाच्या दोरीने त्याला बांधलेलं असतं. प्राण त्याला बांधून ठेवतो आणि मग तो कुठेही जावो, तेवढ्या दूर प्राण त्याला घेऊन जातो आणि मग परत तो प्राण त्या प्राणाच्या दोरीने जसं पतंग आपण ती दोरी खेचतो आणि पतंग खाली येतो, आपल्या हातापर्यंत येतो. तसं म्हणले हा जीव परत आपल्या हृदयामधून जसा गेला होता तसा आपल्या हृदयात परत येऊन अधिष्ठित होतो. योग मार्गाची प्रक्रिया आहे. पण योग मार्गाने ब्रह्मांडातच जातो. ब्रह्मांडाच्या पलीकडे जात नाही. तेव्हा हे ही हे हठयोगाची प्रक्रिया आहे. लययोगाची प्रक्रिया काय आहे? तर लययोगाने सुद्धा या जड विनाशी अशी प्रकृती आणि चेतन जीवात्मा याचा संबंध विच्छेद करायचा. डायव्हर्स काय डिव्होर्स हां, असं. तेव्हा लययुगामध्ये एकेका तत्वामध्ये एक तत्व मिसळलं. कधी-कधी महाराज आम्हाला सांगायचे असं. "अरे योग म्हणजे काय? योगाने कसं होतं? हे कसं?" पण करून घ्यायचे आम्हाला भक्ती मार्गाने. प्रक्रिया मात्र भक्ती मार्गाची. आणि ते सोपी आहे, सहज आहे, सुलभ आहे, कष्ट नाही आहे आणि अत्यंत श्रेष्ठ आहे. तेव्हा ज्ञानाने संबंध विच्छेद कसा करायचा? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च पा पाद पाणी मी पाय पण नाहीये, पाणी म्हणजे हात पण नाही. न तर श्रोत्र जिव्हे काय म्हणजे श्रोत्र मी नाहीये, जिव्हा मी नाहीये. एक ते अवयव बाजूला काढून ठेवला आहे ज्ञान मार्गाने. ज्ञानमार्गाने संबंधाचा विच्छेद केला. काय? हे सर्व म्हणाले वेगवेगळ्या मार्गाने. पण भक्ती मार्गाने काय केलं? अरे सोपं आहे म्हणलं. सद्गुरूचं कार्य त्याच्यासाठीच आहे. ते झोकून द्या म्हणलं.
हा देह माझा नाही आहे सद्गुरूंसाठी. "जिव्हार विकले भक्ती" असं गुलाबराव महाराजांचे शिष्य सांगतात. केशवराव महाराज सांगतात, "जिव्हार विकले भक्ती." या भक्तीला विकून टाकलं म्हणलं आम्ही. आमचा देह आहे ना, हा विकून टाकला. बस विकून टाकावा. म्हणजे त्याच्याशी आपला संबंध राहणार. जिव्हार विकले भक्ती. म्हणजे आम्ही जी आमची जीभ आहे, जी वाणी आहे, ती भक्तीला विकून टाकली म्हणजे. म्हणजे आम्ही आता भक्तीशिवाय दुसरं काही बोलतच नाही. आता त्या सांगत होत्या, की घोरपडे आले होते. मग त्यांनी आम्हाला तुमच्याबद्दल भरपूर सांगितलं. सद्गुरू असे आहेत, सद्गुरू तसे आहेत असं सांगितलं. जेव्हा भक्त सद्गुरूंची महती सांगतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, की त्या संबंध विच्छेद करतो. या संसाराशी त्याचा संबंध विच्छेद झालेला असतो. सद्गुरू आहे की सद्गुरू. आमचे किरण मुळे म्हणतात. आपलं असं आहे, सद्गुरू आहे की सद्गुरू, सद्गुरू जुने सद्गुरू, सद्गुरू म्हणजे ते संपूर्ण पाढा जो आहे म्हणाला, ते सद्गुरूच. त्याचं उत्तर सगळ्या गणिताचं उत्तर सद्गुरू. याला भक्तीने संबंध विच्छेद म्हणतात. आता तुम्ही कुठे जात नाही? नाही म्हणले, आम्ही सद्गुरूंच्याकडे जातो. कुठे जात नाही याच्यापेक्षा आम्ही सद्गुरूंच्याकडे जातो. म्हणजे काय झालं, आपोआपच संबंध विच्छेद झाला म्हणा. का आता तुम्ही काही मंदिरात जात नाही कुठल्या? नाही, नाही तसं नाहीये. आम्ही सद्गुरूंच्याकडे जातो म्हणून आम्ही तिकडे जात नाही. म्हणजे असा भक्ती मार्गाने सहज प्रवृत्ती, निवृत्ती या दोन्ही सहज जनी-वनी कार्य करून असती. सद्गुरूंचं कार्य करतो, सद्गुरूंसाठी सगळं काही करतो. सद्गुरूंच्या कार्यात सेवा करतो, सद्गुरूंची भक्ती करतो, सद्गुरूंची भेट घेतो. सद्गुरूंची भेट घेतो म्हणून इतर लोकांची भेट घेत नाही. सहज आहे. सद्गुरूंच्याकडे जातो म्हणजे इतर लोकांच्याकडे जात नाही, हे सहज आहे. याच्यात काही सोडण्याची गरजच नाही म्हणलं. कोणी म्हणलं हल्ली तुम्ही येतच नाही. नाही तसं नाही म्हणलं, आम्ही सद्गुरूंच्याकडे जातो. इतर कुठे ते आम्ही काही जेवायला जात नाही. सद्गुरूंच्याकडे महाप्रसाद आम्ही घेतो. प्रसाद देतोही, अर्पण करतो आणि प्रसाद घेतोही. तुम्ही आमच्याकडे जेवायला येत नाही. नाही, नाही सद्गुरूंच्याकडे आम्ही महाप्रसाद घेतो. तेव्हा भक्ती ही एवढी सोपी आहे आणि हमखास आहे म्हणा. भक्तीने संबंध विच्छेद सहज होतो आणि आम्ही मग सांगत होतो मगाशी. महाराजांनी आमचा संबंध विच्छेदच करून टाकला. इकडे आल्यानंतर बस जाने का नाही, बंद. काय नागपूरला परत जायचंच नाही म्हणा. संबंध विच्छेद. कारण नाही तर मग इथे कठीण होतं म्हणा. कसं मग ते नातेवाईक बोलवत असतात, मग आपली मोठी घालमेल होत असते. काय त्याच्यापेक्षा असं करायचं, की आपला एक कॅलेंडरच बनवायचं. सगळ्या तारखा सद्गुरूंच्या याच्याशी कार्याशी जोडून टाकायच्या. की आज काय सद्गुरूंच्याकडे हा कार्यक्रम आहे, उद्या तो कार्यक्रम आहे, परवा तो कार्यक्रम आहे. म्हणजे कोणी आलं तर आपल्याला लगेच सांगता येतं, "हां, मी जरा कॅलेंडर बघतो आणि मला मोकळा वेळ असेल तर मी येतो." "नाही, नाही, 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 सद्गुरूंचं त्या दिवशी तर ते अमुक ठिकाणी जाणार आहे, मग मला जावं लागेल." झालं. मग तो काही म्हणू शकत नाही. पण रिकामा माणूस असेल तर त्याला ते म्हणजे नातेवाईक वगैरे सगळे लोक पकडतात. आपणच नातेवाईकांना पकडायचं. त्या संगीता देवी आता त्यांच्याकडे कार्यक्रम आहे. पुण्याचा कार्यक्रम ठरतोय. त्या म्हणले, "मी सगळ्या नातेवाईकांना माझ्या म्हणले पत्रिका पाठवल्या, हे सगळं केलेलं आहे." आणि त्यांना म्हणले, "मी फोनवरून पण सांगणार आहे, की तुम्ही या सद्गुरू येणार आहेत." आता असं जो सद्गुरूशी एवढं बांधून घेतलं आणि तुम्ही बांधून घ्या. काय असं सांगणार आहेत म्हणून. ह्याला भक्ती मार्गाने इथे संबंध विच्छेद तर होतो, पण कळत नाही म्हणा. काय "साप भी मरे लाठी भी न तुटे" तसं म्हणतात. हिंदीत म्हण आहे, की "लाठी भी न टूटे" म्हणजे जोरात आपण काठी मारली तर काठी तुटण्याचा संभव असतो. तर काठी तुटत नाही आणि सापही मरतो. दोन्ही गोष्टी एकत्र होतात. तसं सद्गुरूंच्या ठिकाणी हा देह अर्पण केला. वाहिला हा देह तुझिया चरणी, धावा ताजणी गुरुराया. तेव्हा असा देह ज्याने वाहिला त्याला तो
तो सगळ्यांना सांगू शकतो, की बाबा नाही या दिवशी नाही येऊ शकत, या दिवशी नाही येऊ शकत. असं करता, करता तो वाटच पाहत राहतो. त्याच्याकडे जाणं होतच नाही. याचं कॅलेंडर पूर्ण असं भरलेलं आहे आणि जो त्याला तिकडच्या तारखा दिसतात संसाराच्या, की या दिवशी मला इकडे जायचं आहे, या दिवशी इकडे जायचं आहे. मग तो सद्गुरूंना सांगतो, "सद्गुरू या दिवशी मी नाही येऊ शकत." मग रविवारी मला तिकडे जायचं असतं, शनिवारी तिकडे जायचं असतं. मग मला गुरु बुधवारी इकडे जायचं असतं आणि गुरुवारी तिकडे जायचं असतं. असं जो सांगतो, तो म्हणाले त्याचं कॅलेंडर संसारिक तारखांनी भरलेलं असतं. याचं लग्न आहे, याचं मुंज आहे, त्याचं हे आहे, त्याचं हे आहे. त्याचं कॅलेंडर सगळं संसारिक यांनी लिहिलेलं असतं. तर तो सद्गुरूंना म्हणतो, "नाही, नाही, या या तारखेला मला येता येणार नाही, या तारखेला या दिवशी नाही येता येणार, या दिवशी नाही येणार नाही." असं तो सांगतो. म्हणजे हे 2 असं आहे म्हणा. तेव्हा न्यायशास्त्रामध्ये ते सांगतात, की देवाने मला हा देह दिलेला आहे, तर देहाशी संबंध विच्छेद होतो. तो देह भावापासून मुक्त होतो. परंतु न्यायशास्त्रात काय सांगितलंय, की ईश्वर हा या देहाचे निमित्त कारण आहे. देव देव हा ईश्वर हा कारण आहे म्हणे देहाचं. उपादान कारण नाही. उपादान कारण म्हणजे प्रत्यक्ष देवाने हा देह निर्माण केलेला नाही. ईश्वराने प्रत्यक्ष हा देह निर्माण केलेला नाही. म्हणजे म्हणून तो उपादान कारण नाही. पण निमित्त कारण तो आहे म्हणा. कारण ईश्वराने इच्छा केली नसती तर हा देह निर्माण झाला नसता. तर ईश्वराने केवळ इच्छा केली. काय? एकोहम बहुश्याम. मी एक आहे, मी पुष्कळ व्हावं अशी इच्छा केली बघ. सृष्टी निर्माण व्हावी अशी इच्छा केली. सृष्टी उत्पन्न व्हावी अशी इच्छा केली आणि त्या संकल्पाने म्हणाले त्यांचं शास्त्र असं सांगतं, की न्यायशास्त्रात ते अणुवाद मानतात. अणु आणि परमाणू मानतात. तर संकल्पामुळे 4 महाभूतांच्या परमाणूंचा संयोग झाला. कणादृषी त्यांनी सांगितलं. कणादृषीने काय सांगितलं? परमाणू सिद्धांत. की 4 महाभूतांच्या परमाणूंचा संयोग होऊन त्यापासून ही सृष्टी निर्माण झाली असं ते मानतात. परंतु या मतातही शारीरिक क्षेत्र सत्य मानलं आहे. म्हणजे शरीर सत्य मानलंय. अणूपासून झालेलं आहे त्यांनी मानलंय. परमाणूपासून झालंय. शरीर हे सत्य मानलेलं आहे. क्षेत्र हे सत्य मानलं आहे. आणि म्हणून त्याचा असंग अशा क्षेत्रज्ञ जीवाशी संबंध होऊन सृष्टी निर्माण होते. असं त्यांचं मत आहे. की क्षेत्रज्ञ हा जीव हा याच्याशी संबंध होऊन सृष्टी निर्माण होते. देह निर्माण होतो आणि आणि क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख याचा अनुभव येतो. कोणाच्या ठिकाणी क्षेत्रज्ञ जीवात्म्याच्या ठिकाणी असं त्यांनी मानलंय आणि त्याच्यामुळे या न्यायशास्त्रातही क्षेत्रज्ञाचा योग्य विचार झालेला नाही, असं भगवान सांगतात. त्याच्यानंतर भगवान सांगतात वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शनामध्ये या मतामध्ये असं मानलेलं आहे, की सर्व सृष्टीचं म्हणजेच क्षेत्राचं तसंच देहाचं निमित्त कारण म्हणजे काळ आहे. असं त्यांनी सांगितलं, की काळ हा निमित्त कारण आहे. काळाचं निमित्त होतं आणि हा देह निर्माण होतो. की कारण काय? काळची रूप हे भगवंताचे, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे. उत्पत्ती आणि स्थिती आणि प्रलय कधी होऊ शकतो? जर काळाचं परिमाण असेल तरच होतो. उत्पत्ती, स्थिती, प्रलय याच्यामुळेच काळाचं अस्तित्व जाणवतं. खरं काळाचं काही अस्तित्वच नाहीये. काळ असा म्हणून काही वस्तू नाहीच आहे म्हणा. परंतु कुठल्यातरी गोष्टीची आधी नसलेल्या गोष्टीची उत्पत्ती होते. त्याच्यामुळे तिथपासून मोजायला सुरुवात होते. अरे, ही कधी उत्पत्ती झाली आणि ही किती दिवस राहिली आणि मग कधी कधीही तिचा नाश झाला. म्हणजे उत्पत्ती झाली, नाश झाला आणि स्थिती झाली. त्याच्यामुळे काळाचं अस्तित्व आपोआपच तिथे निर्माण होतं. उत्पत्ती, पालन आणि लय हे काळामुळेच होत असतात.
काळची रूप हे भगवंताचे, उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे. वर्ष मास ऋतू क्षण ही घटिका, क्षणपळ नाही जराही लटिका. काळ प्रभूचे परी हे क्रीडन, अवधूताचे स्वरूप मनोहर. असं आमच्या महाराजांनी लिहिलंय. काळ प्रभूचे क्रीडन आहे म्हणलं. तेव्हा असं असलं तरी वैशेषिकांनी न्यायशास्त्राप्रमाणे सृष्टी किंवा क्षेत्र आणि देह किंवा प्रकृती याला सत्य मानलंय. पण खरोखर ज्ञानाच्या दृष्टीने हे सत्य नाही. प्रकृती सत्य नाही. प्रकृती माया आहे. ते मायेने ती तिचा भास होतो. ते विवर्त आहे. जसं समुद्र आणि समुद्रावरच्या लाटा. समुद्रावरच्या लाटा ह्या विवर्त आहे. म्हणजे पाणीच आहे. पण ते वेगळेपणाने भासतो. हा भास आहे म्हणजे विवर्त आहे. म्हणजे भास आहे. तसं म्हणजे प्रकृती सत्य नाहीये. प्रकृती भास आहे. असं खरं ज्ञान ज्याला होतं, तो काय म्हणतो, हा भास आहे. जरी दिसत असलं वेगळं, तरी हा भास आहे. तेव्हा क्षेत्रज्ञाचा या क्षेत्राशी संबंध आहे, असं या शास्त्राने मानलं आणि म्हणून या मतातही क्षेत्रज्ञाचं योग्य ज्ञान प्रगट झालेलं नाहीये. असं वैशेषिक दर्शनाच्या निमित्ताने भगवान सांगतात. मात्र ब्रह्मसूत्रानुसार सांगतात. ब्रह्मसूत्रात मात्र याचा भेद स्पष्ट केलाय. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म हे सत्य आहे, जग मिथ्या आहे. म्हणजे तुमचं जे प्रकृतीमध्ये जे काही घडलंय, प्रकृती ही ब्रह्मसूत्रानुसार काय सांगतात, की प्रकृती ही माया आहे. प्रकृती ही मिथ्या आहे. जगत हे मिथ्या आहे. ते भासतं म्हणा, परंतु ते मिथ्या आहे, असं ब्रह्मसूत्रानुसार सांगतात. आणि ब्रह्मसूत्रानुसार क्षेत्रज्ञाचा सिद्धांत जेव्हा ते सांगतात, तेव्हा हे जे क्षेत्र आहे म्हणलं, क्षेत्रज्ञ हा चेतन आहे. क्षेत्रज्ञ हा चैतन्यमय आहे. क्षेत्रज्ञ हा याचा कधी नाश होत नाही. उत्पत्ती, स्थिती आणि नाश असं क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी नाही. पण क्षेत्राच्या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती, नाश आहे. आणि म्हणून क्षेत्र हे मिथ्या आहे म्हणा. असं पहिल्या प्रथम असं ज्ञान ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्मस्वरूपाचा स्पष्ट उलगडा केलेला आहे. आणि म्हणून ब्रह्मसूत्र आणि गीता यामध्ये जे सांगितलेलं आहे आणि उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद याच्यामध्ये जे ज्ञान सांगितलंय, ते खरं ज्ञान आहे म्हणजे. तिथे क्षेत्रज्ञाचा पूर्ण उलगडा केलेला आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधै पृथक ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्यते. ऋषीभिर्बहुधा गीतम छंदोभिर्विविधै पृथक ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. श्री गुरुदेव दत्त.